पुणे, जिल्हा परिषद पुणे, ऑनलाईन शिक्षण वर्ग. ध्यास आमचा गुणवत्ता. शाळा बंद पण शिक्षण मात्र चालू. स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट इंग्लिश, युनिट नंबर 5, गार्डन ऑफ वर्ड्स, पेज नंबर 66. The learning outcomes is as follows. And this is my introduction. Standard 4th, Unit number 5, page number 66. या पानावरील सुरुवातीला आपण गार्डन ऑफ वर्ड्सचे वाचन करूया व नंतर स्वाध्याय सोडवूया. चला तर मग मुलांनो. अगेन, एंग्री, अराउंड, बॅक, ब्युटिफुल, became, blue, buildings, castle, catch, cross, crown, diamonds, down, enough, every, fisherman, garden, happened, happy, him, home, house, its, kind, magic, must, near, ordered, passed, please, popped, queen, saw, see, speak, storm, strange, surprised, think. तर आपण सर्व गार्डन ऑफ वर्ड्सचे वाचन केलेले आहे. लिसन केअरफुली टू ईच वर्ड अँड टिक द वर्ड्स यू नो. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हाला माहीत असलेल्या शब्दाला टिक करा. चला तर मग मुलांनो पाहूया. प्लीज, एंग्री, हाऊस, बॅक, वॉटर, मॅजिक, ब्ल्यू, वाईफ, कॅसल आणि हॅपी. तर हे शब्द प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळे असू शकतात. प्रत्येकाला माहीत असलेले शब्द वेगळे असू शकतात. फाइंड द वर्ड्स दॅट शो थिंग्स, ॲक्शन्स. हे आपण गार्डन ऑफ वर्ड्समधूनच शोधून काढायचे. बघा, थिंग्स कुठल्या आहेत? क्राऊन, क्राऊन म्हणजे मुकुट. डायमंड्स, डायमंड्स म्हणजे हिरे. आणि थ्रोन, ह्या काय आहेत? वस्तू आहेत. तर आता ॲक्शन्स बघूया. क्रॉस, पॉपड, सॉ, बिकेम, स्पीक, हॅपन्ड, ऑर्डर्ड, सरप्राइज्ड, कॅच, पास्ट आणि ओर ह्या गार्डन ऑफ वर्ड्समधील ॲक्शन्स आहेत. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, ॲड अ सुटेबल वर्ड फ्रॉम द टेबल to the sentence and say it again. Write down the sentence. For example, it's a dash house. It's a beautiful house. I caught a dash fish. तर ह्याचा गाळलेला
शब्द येईल आय कॉट अ ब्ल्यू फिश. I saw an dash dash man. I saw an angry man. I saw an angry man. Once there was a dash dash woman. त्याचे येईल Once there was a happy woman. गाळलेल्या जागी गार्डन ऑफ वर्ड्स मधूनच आपण शब्द भरायचे आहेत. रीड द पेअर्स ऑफ वर्ड्स गिवन बिलो. मेक अप अ सेंटेन्स युजिंग बोथ द वर्ड्स. दोन शब्द वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. फिश ब्युटिफुल. ही सॉ अ ब्युटिफुल फिश. वाक्य बनलेलं आहे ही सॉ अ ब्युटिफुल फिश. ॲनिमल्स वॉटर या शब्दापासून आपण सेंटेन्स बनवूया. ॲनिमल्स कांट लिव्ह विदाउट वॉटर. ॲनिमल्स कांट लिव्ह विदाउट वॉटर. लाईक डायमंड्स या दोन शब्दाचा वापर करून आपण पुढील वाक्य बनवूया. आय लाईक डायमंड्स. आय लाईक डायमंड्स. क्वीन हॅपी. या दोन शब्दाचा वापर करून वाक्य बनलेले आहे. ही सॉ अ हॅपी क्वीन. ही सॉ अ हॅपी क्वीन. फिश नेट या दोन शब्दांचा वापर करून पुढील वाक्य बनवलेलं आहे. ही कॉट अ फिश इन द नेट. ही कॉट अ फिश इन द नेट. अशा प्रकारे पान नंबर 66 वरील आपण संपूर्ण स्वाध्याय व गार्डन ऑफ वर्ड्सचे वाचन केलेलं आहे व संपूर्ण स्वाध्याय सोडवलेला आहे. Thank you for watching my video. Thank you once again.